मुंबईला आलो तेव्हा वाटलं होतं थोडा पाऊस पडेल, रोमॅन्टिक वाईब्स येतील. पण मुंबईचा पाऊस म्हणाला रोमॅन्टिक नंतर आधी पोहायला शिका. बाहेर पडलो तेव्हा वाटलं छत्री आहे ना, मग काय प्रॉब्लेम नसेल. पण ती छत्री पावसापासून वाचवण्यासाठी होती की पावसाला आत ओढण्यासाठी अजूनही समजलेलं नाही आम्हाला तर. एवढा पाऊस होता की वरून पाऊस, छत्रीतून पाऊस, बाजूला पाऊस, सगळीकडे पाऊसच पाऊस. आम्हाला तर भिजायचं ठरलंच होतं आमचं. मी म्हणते चल लवकर भिजतोय आपण. तर मला नवरा, त्याला काय आनंद होता त्या पावसात आणि ते पाण्यानं चपला असं हे करत काय माहिती, खूप आनंदी होते ते तर ते पाऊस बघून. एकदम मस्त आनंदात पावसात असं छान चाललं होतं त्यांचं. भाजी घ्यायला आलो होतो की बोटिंग करायला काय कळलंच झालं होतं आम्हाला तर. भाज्या घेतल्या, थोडी शॉपिंग केली आणि बोनस म्हणून मुंबईच्या पावसाने फ्री शॉवर पण दिलेला आम्हाला. मुंबईचा पाऊस बघून छत्रीने पण हार मारलेली, कारण छत्री पण आमची गळायला लागलेली आणि आम्ही दोघंही पूर्णपणे भिजलो होतो. आता एक गोष्ट समजल्या, मुंबईत हवामानाचा अंदाज बघून काही उपयोग नसतो. इथं तर पाऊस म्हणतोय मी येईन तेव्हा येईन, तुम्ही फक्त भिजायची तयारी ठेवा. एक गोष्ट मात्र खरी आहे की मुंबईच्या पाऊस कितीही त्रास देत असला तर त्यात फिरायची मज्जा काय वेगळीच येते. आता तर पाऊस बघून असं वाटाले की पुढच्या वेळी छत्री, रेनकोट आणि एक छोटीशी बोट घेऊन बाहेर पडायला हवं, नाहीतर काय खरं नाही आहे ह्या पावसात. इचलकरंजी आणि कोल्हापूरच्या लोकांना सांगू इच्छिते की ह्या पावसाळ्यात तरी मुंबईला येऊ नका. इथं फिरण्याजोगं काही नाही आहे. लोकल ट्रेन बंद पडल्यात, सगळ्या टॅक्सी बंद आहेत, सगळं बंद आहे. कारण पाणी एवढं साचलं आहे रोडवर की सगळं ब्लॉक झालं आहे, दरड कोसळल्यात, काय काय झालं आहे बापरे. फिरण्यासाठी यायचं असेल तर ते घामेघूम झालं तरी चालतंय, पण उन्हाळ्यात या आणि हिवाळ्यात या, पण पावसाळ्यात अजिबात नको.